नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। महाराष्ट्रातील सरपंचाच्या मागण्या मंजूर करा। सावनेर तालुका सरपंच परिषद संघटनेची मागणी। सरपंचाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर। सावनेर उपविभागीय व गटविकास अधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन। सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य सावनेर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने सरपंचांच्या विविध प्रलंबित असलेल्या मागण्या। सरपंच संघटनेचे सावनेर तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे व नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या नेतृत्वात सावनेर येथील उपविभागीय अधिकारी संपत खलाटे व सावनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज कुमार हिरुडकर यांचे मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। सरपंचांच्या प्रलंबित असलेल्या मागण्या निवेदनातून मांडल्या। ग्रामपंचायतला 15 लाखापर्यंतचा काम करण्याचा अधिकार कायम ठेवावा। सरपंचाच्या मानधनात वाढ करून 15,000 करावे, तर उपसरपंच 10,000 व सदस्यांना 3,000 रुपये मानधन देण्यात यावे। अपत्य दाखला, वारसान प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र देण्यात येण्याचे अधिकार सरपंचांना देण्यात यावे। मंत्रालयात सरपंचांना प्रवेशाकरिता VIP पास देण्यात यावी। हरियाणा सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा माजी सरपंचांना पेन्शन सुरू करण्यात यावी। सरपंचावर हल्ला करणाऱ्या विरोधात विशेष संरक्षण कायदा करण्यात यावा आदी मागण्यांचे निवेदन सावनेर उपविभागीय अधिकारी व पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले। गावगाडा चालविणाऱ्या सरपंचाच्या मागण्यांकडे हे सरकार वारंवार दुर्लक्ष करीत असून सरपंचाच्या मागण्यांचा सरकारला विसर पडला आहे। शासनाने सरपंचाच्या मागण्यांकडे विशेष लक्ष देऊन मागण्या मान्य कराव्या, अन्यथा सरपंच परिषद सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे मत उपस्थित सरपंचांनी व्यक्त केले। या प्रसंगी सरपंच संघटना सावनेर तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे, उपाध्यक्ष मीनाक्षी तागडे, ज्योती खोंडे, अशोक दवरे, देवेंद्र गाडगे, महिला तालुकाध्यक्षा अन्नपूर्णा डहाके, उपाध्यक्ष शालुताई रामटेके, सीमा गुडधे, दीपाली ठाकरे, सचिन गजभिये, सोमेश्वर पाणतावणे, ठेंगेजी, अलका काळे, भावना नंदेश्वर, जयश्री धुर्टे, हेमंत सोरमारे, योगिता प्रतिभा गायकवाड आदी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच तसेच पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर, सावनेर तालुकाची रिपोर्टर।